केंद्र सरकारने लागू केलेली इंडो-यूएस ट्रेड डील ही भारतीय शेतकऱ्यांच्या हितावर गदा आणणारी असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण देशात युवक काँग्रेसच्या वतीने साखळी पद्धतीने उपोषण व सत्याग्रह केला जात आहे। अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या या सत्याग्रहाचा आज 7वा दिवस होता। यावेळी सत्याग्रह स्थळाला माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की केंद्र सरकार ही घातक ट्रेड डील लागू करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करीत आहे। जागतिक पातळीवर एप्स्टीन फाईल मध्ये नाव आल्यामुळे घाबरून जाऊन सरकारने हे शरणागती पत्करणारे निर्णय घेतले आहेत। जोपर्यंत ही डील रद्द होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा सुरूच राहील। आज 7वा दिवस आहे। युवक काँग्रेस इथे सत्याग्रह करते आहे। कालच्या दिवशी इरविन चौकामध्ये होतं, पण कालच्या दिवशी ते आंदोलन तिथे 14 एप्रिल असल्यामुळे तिथे नाही करता आलं। आज त्यांनी त्यांची जागा इथे शिफ्ट केलेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये युवक काँग्रेस आंदोलन आणि सत्याग्रह करते आहे। तर सत्याचा आग्रह आहे। किसान म्हणजे शेतकऱ्यांचं जे ट्रेड डील मोदी सरकारनं साईन करून दिलं ते अतिशय घातक आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे। शेतकऱ्यांचं काही घेणं देणं सरकारले पडलं नाही आहे। शेतकऱ्यांची माती होते आहे पण सरकार वळून बघायला तयार नाही आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हे रक्त पडत आहे तरी सरकार बघायला तयार नाही आहे। जर त्यांना ते ट्रेड डील साईन करायचं आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जसा सबसिडी 60% सबसिडी मिळतो त्यांना शेतकऱ्यांना, हिथं आपल्याला त्या तुलनेत काहीच मिळत नाही आणि आपण त्यांच्यासोबत डील करतो आहे की या आणि तुमचं जे काही तुम्ही तिथे पिकवताय ते आमच्याकडे आणून पाडा। म्हणजे आमचे शेतकरी काय करणार? आपले या देशामध्ये राहणारे शेतकरी काय करणार? निस्तानुभूत होणार, बेरोजगार होणार, त्यांच्यापाशी पैसे उरणार नाही आणि हळूहळू सरकार मग शेतकऱ्याला म्हणणार की आम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू। हळूहळू ते शेतकऱ्यांच्या जमिनी पण घेणार आणि या सगळ्या अदानी अंबानीच्या गळ्याला बांधून देणार। या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे। हा सत्याग्रह आहे, हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज मेळघाटचा दिवस होता, हो ना? आज मेळघाटचा दिवस आहे आणि मेळघाटमधनं इथे सगळी ही मंडळी तिथनं आलेली आहे, युवक मंडळी आलेली आहे आणि त्यांचा पण या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देईल याची वाट हे बघतायत आणि त्याच हिशोबाचा हा सत्याग्रह आहे। जय हिंद। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार बळवंत वानखडे, आमदार जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि महिला काँग्रेस अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी उपस्थिती दर्शवली। सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला। 7व्या दिवसाच्या सत्याग्रहाची विशेष जबाबदारी मेळघाट विधानसभा युवक काँग्रेस आणि जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्याकडे होती। या आंदोलनात राहुल येवले, अनिकेत ढेंगळे, निलेश गुहे, सागर कलाने, सहदेव बेलकर, पियुष मालवीय आदी सक्रिय सहभागी झाले होते। शेतकरी विरोधी निर्णय घेणे शासनाने बंद करावे। ही ट्रेड डील भारतीय शेती उद्ध्वस्त करणारी आहे। जोपर्यंत केंद्र सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत देशभरात साखळी पद्धतीने हा सत्याग्रह सुरूच राहील असा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनामुळे अमरावती जिल्ह्यात आणि विशेषतः मेळघाट परिसरात केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने युवक आणि शेतकरी या सत्याग्रहात सामील होत आहेत। केंद्र सरकारच्या किसान विरोधी ट्रेड करारच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी हा सत्याग्रह सुरू आहे। जोपर्यंत किसान ट्रेड डील रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेस निरंतर सत्याग्रह हा सुरू राहील। केंद्र शासनाचा हा जो ट्रेड करार आहे यामध्ये आम्हाला अशी शंका आहे की नरेंद्र मोदी यांचे एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळं ते पूर्णपणे सरेंडर झालेले आहे आणि त्यातूनच त्यांनी जागतिक पातळीवर हा त्यांच्यासोबत करार केलेला आहे। हा आमच्या
शेतकऱ्यांच्या विरोधी करार असल्यामुळं आमची युवक काँग्रेसची प्रामाणिक मागणी आहे की हा करार रद्द झाला पाहिजे. त्यासाठी हा आमचा सत्याग्रह सुरू आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.